सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर्फा 1161 जागांसाठी सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती एप्रिल महिन्यामध्ये आणि त्या भरतीचे फॉर्म भरणं या ठिकाणी सर्व झालेलं आहे। आता फक्त या ठिकाणी हॉल तिकीट याची राहिली आणि ग्राउंड या ठिकाणी व्हायचा राहिला, कारण की सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सर्वात अगोदर मैदानी चाचणी आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची हॉल तिकीट कधी येणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड कुठे होणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे आणि या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी, यामध्ये 800 मीटर रनिंग आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती। तर ही जे ट्रेड्समॅनची भरती होती आणि त्याचबरोबर यामध्ये सर्वात जास्त जे मुलांनी फॉर्म भरले, स्वीपर पदामध्ये फॉर्म भरले, त्याचबरोबर कुक पदामध्ये फॉर्म भरले, सर्वात जास्त जे फॉर्म मुलांनी तर ते स्वीपर पदामध्ये भरले। तर या सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे, आपले एक लक्षात ठेवा। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, सर्व पदांची याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, ग्राउंड कोणत्या ठिकाणी होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पुढची प्रोसेस या ठिकाणी सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी ही 10वी पास साठीच भरती आली फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या 1161 जागांसाठी। तर पहा, सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण ॲडमिट कार्डचा जर विचार केला तर हॉल तिकीट आपल्याला या ठिकाणी जुलै महिन्याच्या या ठिकाणी एंडिंगला या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर जुलै महिन्यामध्ये आपली जे हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे आणि एक तर ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, कारण की याच्या अगोदर जे मे महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचं या ठिकाणी ग्राउंड झालं आणि ते सुद्धा सेम सीआयएसएफ सारखीच भरती आहे, त्यामध्ये 1600 मीटर रनिंग झालं। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच त्याचा जे ग्राउंड होता आणि सर्वात जास्त मुलांना जे सेंटर भेटलं होतं तर ते सीआरपीएफचं सेंटर भेटलं होतं नागपूरमधलं। तर भरपूर मुलांना ते सेंटर भेटलं होतं। बीएसएफचं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरती ते उरकले, ग्राउंड वगैरे त्यांचा झाला। आता सीआयएसएफवर आता या इकडे नंबर आहे, लक्षात ठेवा। तर सीआयएसएफला जे सर्वात जास्त मुलांना जे सेंटर या ठिकाणी भेटू शकते, सीआरपीएफ सेंटर नागपूर हे सेंटर सर्वात जास्त मुलांना भेटू शकते, किंवा मग पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर रायगड झालं, नाशिक झालं, तर हे काही या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपलं या ठिकाणी फिजिकल होऊ शकते, किंवा लातूरमध्ये। तर सर्वात जास्त जे चान्सेस आहे हे आपल्याला नागपूरमध्ये सेंटर या ठिकाणी भेटू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर ऑगस्ट महिन्यापर्यंत आपलं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे सीआयएसएफ ट्रेड्समॅन भरतीमध्ये। जिल्ह्यांमध्ये आपलं या ठिकाणी सेंटर आपल्याला भेटू शकते आणि फिजिकल आपल्याला भेटू शकते। तर पहा, सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय आपलं असणार आहे, यामध्ये फिजिकल असणार आहे। उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते। 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांना पहिला इव्हेंट हा 1600 मीटर रनिंग आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। तर जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त झाला, 1 सेकंड जरी तर फेल केला जाणार आहे, जागेवर अपात्र केला जाणार आहे, लक्षात ठेवा। कारण की आता बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचे आता ग्राउंड झाले मे महिन्यामध्ये नागपूरमध्ये, तर भरपूर मुलांना त्या ठिकाणी एका सेकंडमध्ये 1600 मीटर रनिंगमध्ये काटलं, भरपूर विद्यार्थ्यांना काटलं, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टायमिंग जे फिक्स आहे, टायमिंग 6.5 मिनिटांमध्ये मारायचे 1600 मीटर रनिंग। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा जर 4 मिनिटांपेक्षा वर गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर आपल्या यामध्ये सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट। तर आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर कुक पद आहे, यामध्ये कुक पदामध्ये जे ट्रेड टेस्ट आपले असणार आहे तर कुकमध्ये आपल्याला चपाती बनवून दाखवावं लागणार आहे, भात बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला इडली झालं, त्याचबरोबर सांबार झालं, त्याचबरोबर दाल तडका झालं, तर हे काही आपल्याला बनवून दाखवावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला मासळीची भाजी बनवून दाखवावं लागणार आहे, अंड्याची भाजी बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर
खीर बनवून दाखवावं लागणार आहे, इत्यादी पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चिकनची भाजी आपल्याला बनवायला लावू शकते ते कुक पदामध्ये, एक लक्षात ठेवा। तर एवढं आपल्याला काम करावं लागणार आहे ट्रेड टेस्टमध्ये। आणि बूट मेकर कॉबलरमध्ये जर पाहिलं आपण बुटाची पॉलिशिंग करावं लागणार आहे, हाताने टूलवर आपल्याला ते पॉलिशिंग करावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला ते कापा लागणार आहे, त्याचबरोबर ते आपल्याला जे शिवा सुद्धा लागणार आहे, हे काही काम आपल्याला बूट मेकरमध्ये करावं लागणार आहे। आणि टेलरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागणार आहे, कटिंग आपल्याला या ठिकाणी तो कापड कापून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला युनिफॉर्म आपल्याला शिवून दाखवावं लागणार आहे, हे काम आपल्याला करावं लागणार आहे टेलर पदामध्ये। बार्बरमध्ये जर पाहिलं तर बार्बरमध्ये आपल्याला हँडलिंग ऑफ टूल्स, त्याचबरोबर कटिंग करून दाखवावं लागणार आहे, केस कापून तुम्हाला दाखवावं लागणार आहे, दाढी करून तुम्हाला दाखवावं लागणार आहे, ठीक आहे। तर हे काही काम आपल्याला बार्बरमध्ये करावं लागणार आहे। वॉशरमॅनमध्ये जर पाहिलं तर वॉशरमॅनमध्ये वॉशिंग ऑफ क्लोथ, त्याचबरोबर आयरनिंग ऑफ खाकी कॉटन युनिफॉर्म हे सुद्धा आपल्याला धुवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला जो युनिफॉर्म आहे आपल्याला धुवून दाखवावं लागणार आहे, कपडे धुवून दाखवावं लागणार आहे, तर हे वॉशरमॅनमध्ये काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर स्वीपर पदामध्ये जर पाहिलं तर स्वीपर पदामध्ये आपल्याला झाडझूड त्यांना करून दाखवावं लागणार आहे पहिलं, आणि दुसरं आपल्याला यामध्ये संडासाची आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, आणि तिसरं आपल्याला बाथरूमची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, हे काम आपल्याला स्वीपर पदामध्ये करावं लागणार आहे। आणि ह्या स्वीपर पदामध्ये जास्त मुलांनी फॉर्म भरला आहे, सर्वात जास्त मुलांनी स्वीपर पदामध्ये फॉर्म भरला आहे, कारण की हे 10वी पाससाठी ही भरती होती, एक लक्षात ठेवा। फ्रेशर उमेदवारांसाठी हे पद होतं स्वीपरचं। आणि पेंटरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पेंटिंग या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला सिग्नेचर त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे, ड्रॉइंग करून दाखवावं लागणार आहे, म्हणजे चित्र काढून दाखवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे आपल्याला। अशा प्रकारे आपली ट्रेड टेस्ट असणार आहे। आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपला पेपर। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता जास्तीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 100 मार्कासाठी हा CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरसाठी आपल्याला 1.5 ते 2 घंट्याचा टाइम यामध्ये भेटणार आहे। तर एकदा आणखी मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगून देतो। जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता जास्तीचे 25 प्रश्न, आणि एक पार्ट असणार आहे हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर, यापैकी आपण एक निवडू शकतो 25 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून येतं, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले SC ST OBC कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आले, UR कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग या ठिकाणी 35% ठेवण्यात आलेली आहे। तर जास्त चान्सेस CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, आणि त्याचबरोबर यामध्ये जे पेपरची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की सर्वात अगोदर जे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फिजिकल आपलं ग्राउंड होणार आहे सर्वात अगोदर। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, आतापासून सेल्फ स्टडी करा, कारण की चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।